एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ. नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून 4,966 कोटी रुपयांचं उत्पन्न. मुंबई महानगरपालिका 5 कोटींना 4 एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन खरेदी करणार. शहरातील हवेच्या गुणवत्तेचं अधिक चांगलं निरीक्षण करण्यासाठी व्हॅन खरेदी केल्या जाणार. मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये दुचाकीचा विचित्र अपघात. भरधाव वेगानं जात असलेल्या बाईकनं रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला उडवलं. संबंधित व्यक्ती गंभीर जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. नग्न अवस्थेत असलेल्या पुरुषाचा एसी लोकलमध्ये गोंधळ. सीएसएमटीहून कल्याणला लोकल जात असताना संबंधित व्यक्ती महिलांच्या डब्यात शिरला. तिकीट निरीक्षकांना धक्का देत त्याला ट्रेन बाहेर काढल्याचा व्हिडिओ व्हायरल. मीरा भाईंदरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन. एक व्यक्ती उलटं बसून स्कूटी चालवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. याबाबत अधिक तपास सुरू. अंधेरीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. 50 विद्यार्थ्यांना गोराईमध्ये पिकनिकसाठी घेऊन जाताना खासगी बस चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत. दोघांनाही अंधेरी पोलिसांकडून अटक. मुंबईच्या डोंगरी परिसरातून 4,70,00,000चं ड्रग्ज जप्त. एकाला अटक. डोंगरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या एकाला बेड्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. बनावट मार्कशीट आणि लिव्ह इन सर्टिफिकेट देऊन शासनाची आणि मुंबईतील सोमय्या कॉलेजची फसवणूक. 49 अपात्र विद्यार्थ्यांना पात्र असल्याचं भासवलं. फसवणुकीमध्ये संस्थेतील जबाबदार पदाधिकारी देखील असल्याची माहिती. कुर्ल्यातील एका इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग. इमारतीच्या प्रवेशद्वारावरच मीटर बॉक्स असल्यामुळे इमारतीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना अडचण. पुण्यात दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचं नोझल उडालं. दुर्घटनेमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा डोळा निकामी. 3 हत्ती चौकातील S² सीएनजी पंपावरची घटना. सोलापुरात अज्ञात व्यक्तींनी डेपोतील एसटी बस जाळली. परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर काचा फोडून जाळली एसटी. सोलापूरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचं धरणं आंदोलन. आंदोलकांनी कापूस सोयाबीन पेटवला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या विमा प्रतिनिधींना दिलं जाणारं कमिशन कमी केल्यामुळे LIC कार्यालयासमोर आंदोलन. ऑल इंडिया इन्शुरन्स संघटनेची निदर्शनं. लातूरमध्ये विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा झटका लागल्यामुळे लाईनमनचा मृत्यू. सुरक्षा साहित्याविना विजेच्या खांबावर चढणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात. धुळ्यामध्ये गेल्या वर्षभरात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या तब्बल 54 घटना. दाखल गुन्ह्यातील पीडितांमध्ये सर्वाधिक 17 विद्यार्थिनी तर 21 मजुरी करणाऱ्या गृहिणी. अकोल्यातील कुख्यात गुंड तुषार लोंढे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई. एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेनं स्वीकारलं. विधेयकाच्या बाजूनं 269 सदस्यांचं मतदान तर 198 सदस्यांचा विरोध. लोकसभेच्या 367 खासदारांनी घेतला मतदानात भाग. एक देश एक निवडणूक विधेयकाला काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांचा विरोध तर सपाच्या खासदारांचाही विरोध. संघ राज्य पद्धतीला धोका असल्याचा आरोप. एक देश एक निवडणूक प्रस्तावावेळी भाजपचे 20 खासदार सभागृहात गैरहजर. भाजपनं सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी बजावला होता व्हीप. गैरहजर खासदारांना पक्षानं पाठवली नोटीस. जे देशाचं हित आहे तेच पंतप्रधान मोदी करणार. प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची विरोधकांना सवय. एक देश एक निवडणुकीबाबत खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
ठाकरे फडणवीसांची भेट, मात्र ठाकरेंनी नाना पटोलेंची बोलणं टाळलं. दोघांमध्ये फक्त 10 फूट अंतर असताना साधी नजरानजर देखील नाही. विधानभवन परिसरातली घटना कॅमेऱ्यात कैद. राज्यपालांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित. गेल्या 2 दिवसांपासून सभागृहातील कामकाजावेळी ही अजितदादांची गैरहजेरी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. नागपुरातील विधान भवनामध्ये दोन्ही नेत्यांची चर्चा. हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे सध्या नागपुरात. नागपुरात उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट. विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा नाही. 3 वर्षांनंतर आदित्य आणि उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट. भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसनं सावरकरांवर बोलणं सोडावं, उद्धव ठाकरेंचा सल्ला. तर भाजप आणि मोदींनीही नेहरूंबाबत बोलणं बंद करावं, ठाकरेंचं वक्तव्य. वर्तमान धोक्यात असल्यामुळे भूतकाळातील घटनेवर आम्हाला बोलायचं नाही. आमच्यासाठी राज्याचे प्रश्न महत्त्वाचे. नाना पटोलेंचं वक्तव्य. तर ठाकरेंनी दिलेल्या वक्तव्यावर बोलणं पटोलेंनी टाळलं. उद्धव ठाकरेंनी सावरकरांबाबत दिलेला सल्ला काँग्रेसला मान्य आहे का? परिणय फुकेंचा सवाल. ठाकरेंनी ही भूमिका 5 वर्षांपूर्वी घेतली असती तर अधोगती झाली नसती, फुकेंचं वक्तव्य. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुतीचा विजय झाला. आता महाराष्ट्राच्या हिताची कामं होतील अशी अपेक्षा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी रोज पूर्ण वेळ सभागृहात यावं तर जनतेचे गंभीर प्रश्न कळतील. एक दिवस येऊन चालणार नाही. मंत्री आशिष जयस्वाल यांचा ठाकरेंना टोला. फडणवीस शिंदेना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप सभागृहात सादर. तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटलांचं निलंबन आणि प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करा, दरेकरांची मागणी. शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट. संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी SITची घोषणा. गरज पडल्यास माजी पोलीस महासंचालक पांडेंचीही चौकशी करणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज सुधीर मुनगंटीवारांची रावसाहेब दानवे यांनी घेतली भेट. पक्षाच्या विभागीय कार्यालयामध्ये दोघांमध्ये सुमारे अर्धा तास झाल्या गप्पा. नाराज मुनगंटीवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झालेले नाहीत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांची भेट. 19 किंवा 20 तारखेला दिल्लीत भेट होण्याची शक्यता. मुनगंटीवारांना नवीन जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा. माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट. मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य. शिवसेनेत असताना प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी होतो. प्रत्येक पक्षात मान सन्मान मिळत होता. आता मंत्रिपदाचा मुद्दा नाही, पण मिळणारी वागणूक चुकीची. छगन भुजबळांकडून नाराजी. प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अवहेलना झाली, भुजबळांचा आरोप. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का, भुजबळांचा संतप्त सवाल. उमेदवारीसाठी वाट पाहावी लागली, यापुढे वाट पाहणार नाही, भुजबळांचा इशारा. राष्ट्रवादीत फक्त अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघेच सगळं काही तेच ठरवतात. मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य. विनापरवानगी वृक्षतोड केल्यास 50,000चा दंड भरण्याचा निर्णय रद्द. आता झाड तोडल्यास पूर्वीप्रमाणे 1,000 रुपये दंड भरावा लागणार. कोकणासाठी हा निर्णय महत्त्वाचा, उदय सामंतांचं वक्तव्य. लोकसभा आणि विधानसभेतही सोलापूरचा पाणी प्रश्न मांडला. खासदार प्रणिती शिंदेंनी लोकसभेत तर आमदार रवींद्र कोढेंकडून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित. पाणी प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी. बेळगावच्या रामदुर्ग तालुक्यातील गोडचीमध्ये वीरभद्रेश्वर यात्रेला सुरुवात. धनगरी ढोलांसह आणि विविध वाद्यांसह हजारो भाविकांचा रथयात्रेमध्ये सहभाग. भक्तांकडून रथावर खारीक आणि खोबऱ्याची उधळण. मध्य प्रदेशमधल्या इंदूरला भिकारी मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय.
शहरात भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यांवर 1 जानेवारी 2025 पासून गुन्हे दाखल होणार. इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी. उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. गढवाल मंडळ विकास विभागाच्या सर्व हॉटेल्सवर पर्यटकांना मिळणार 25% सूट. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केली घोषणा. मशीद वादावरून दंगलग्रस्त झालेल्या संभलमध्ये सापडलं अजून एक मंदिर. राधाकृष्णाचं हे मंदिर 1982 मध्ये सैनी समाजानं बांधलं होतं. मंदिरामध्ये राधाकृष्ण आणि हनुमानाची मूर्ती. गुजरातमधील भावनगर तळजा महामार्गावर भीषण अपघात. बसनं ट्रकला धडक दिल्यानंतर 6 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी. बस भावनगरकडून महुवाकडे जात असताना ट्रकला दिली धडक. अमृतसरच्या इस्लामाबाद पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ला केल्याची माहिती. पहाटे 3:15 वाजता स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. कोणतीही हानी नाही. दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये असलेल्या वानुआतू बेटावर 7.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप. भूकंपानंतर झालेल्या नुकसानीचं अद्याप मूल्यांकन झालं नाही. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कॅनडाच्या उपपंतप्रधान अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अचानक दिला राजीनामा. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती. मॉस्कोत झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये रशियाचे न्यूक्लिअर चीफचा इगोर किरिलोव्ह यांचा मृत्यू. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची रशियाच्या तपास समितीची माहिती. स्फोटाचं केंद्र क्रेमलिनपासून 7 किलोमीटरवर. स्फोटामागे युक्रेनचा हात असल्याचाही दावा. अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील एका ख्रिश्चन शाळेत गोळीबारामध्ये 5 लोकांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. हल्ला एका 17 वर्षीय मुलीनं केला. घटनेनंतर संबंधित मुलीनं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. एनसीईआरटीच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांच्या किमती पुढील वर्षीपासून कमी होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली घोषणा. कौन्सिल पुढील वर्षी 15 कोटी पुस्तकं छापणार. सध्या दरवर्षी 5 कोटी पुस्तकं छापली जातात. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी स्पेस स्टेशनवर सुरू केली नाताळची तयारी. बॅरी विल्मोर सोबत सुनीता विल्यम्सनी सांताक्लॉजची टोपी घालत काढले फोटो सोशल मीडियावर व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.